अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालेला असताना अवैधरित्या घरगुती गॅसमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरले जात असून काळा बाजार करणाऱ्या टोळक्याचा शोध लावत चौघांना जेरबंद करण्याची कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदारांनी केली. पोलीस हवालदार नाझीम खान पठाण व पोलीस हवालदार संदीप भांड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भद्रकाली परिसरात कुट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरले जात आहे अशी बातमी मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पथकाने सापळा रचत संदीप संतोष चव्हाण, आसिफ अहमद शेख, अनिल लहू घोडे, संतोष अशोक पटेकर सर्व राहणार नाशिक यांना छापा टाकत जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून 33 घरगुती गॅसचे सिलेंडर टाक्या, 13 व्यावसायिक सिलेंडर टाक्या, 2 गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन, गॅसचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे, 3 चाकी ॲपे माल वाहतूक करणारे वाहन असा 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत पुढील कारवाई कामे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, परवीन वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रदीप मसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काठे, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सतीश साळुंके, कय्यूम अली सय्यद, अविनाश जुंद्रे, प्रभाकर आहेर, सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे आदींनी केली. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.